नमस्कार, एक्टिव न्यूज महक में आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ आरोही। देखते हैं आज की नई ताजा खबरों में क्या है आपके लिए खास। इस वक्त की बड़ी खबर, वसई किला पुलिस स्टेशन में एक मीटिंग रखी गई थी नए कानून को लेके। वहाँ पे 6 पुलिस स्टेशन के पीआई मौजूद थे और वहाँ पे जो ईसीपी है, जो वसई ईस्ट के और वसई वेस्ट के दोनों ईसीपी थे, वहाँ पे उन्होंने भी मीडिया को जानकारी दी और लोगों को बताया कि नए कानून के क्या क्या बदलाव हुआ है, क्या क्या नहीं। आगे वीडियो में देखिए उन्होंने क्या कुछ कहा है। अभी के लिए इतना ही, नमस्कार। आता तसं राहिलेलं नाही, कायद्याच्या पुस्तकात जे दिलेले तेच पोलीस वागणार नाही, मग हे बदल होत गेलेले, बरोबर आहे की नाही? मग त्याचा तो अधिकारी विचार करतो, शक्यतो अटक करत नाही, परंतु त्याला अटक न करता त्याला जे नोटीस दिलेल्या नोटीसवर त्याला सांगितलं जातं, त्याला काय बळकट अटी शर्ती टाकल्या जातात की याच्या प्रमाणे वागलं पाहिजे। सर, जो नया कायदा लागू हुआ है पब्लिक के बीच में, अभी आप किस तरह लेके जाने वाले हैं? तो हम ये अवेयरनेस प्रोग्राम ये रेगुलरली ले रहे हैं। सोसाइटी, लॉ कॉलेज और अलग सा कॉलेज, यहाँ भी हम इस कानून के बारे में अवेयरनेस प्रोग्राम अरेंज कर रहे हैं। तो कानून लोगों के लिए है, कानून का इम्प्लीमेंटेशन, इन्फोर्समेंट हम लोग कर रहे हैं। तो कानून क्या है वो समझने के लिए हम अवेयरनेस प्रोग्राम रेगुलरली ले रहे हैं। सर, आज का प्रोग्राम जो हुआ, आज वसई जोन 2 के अंतर्गत 1 जुलाई 2024 से जो नए कायदे यहाँ पे लागू हुए हैं पूरे देश में, उसका इम्प्लीमेंटेशन शुरू है। और जो मीडिया के जो प्रतिनिधि है, इलेक्ट्रॉनिक हो या प्रिंट मीडिया के हो, उनके माध्यम से उनको भी उनके बारे में जानकारी मिले और उनके माध्यम से सामान्य जो नागरिक है, आम नागरिक है, उसके बीच में इस कायदे के बारे में जानकारी जाए। और आगे जाके हमारा जो पुलिस डिपार्टमेंट है वो आगे जाके जहाँ भी सोसाइटी है, सामान्य नागरिक है, उनके लिए भी प्रोग्राम का आयोजन करेंगे और ज़्यादा से ज़्यादा लोगों के बीच ये जो इन्फॉर्मेशन है नए कायदे के बारे में वो जाना चाहिए। इसके लिए आगे का ये हमारा प्रोग्राम। कौन सी मुख्य धाराएं हैं जिसके बारे में पुलिस ज्यादा जो है चिंतित है पब्लिक की, खास करके? इसके लिए जो भी महिला के अगेंस्ट जो क्राइम्स है, जो रास्ते पे होने वाले जो क्राइम्स है, और इसके सिवाय हमारे पुलिस में भारतीय नागरिक सुरक्षा संहिता में जो बदलाव किए गए हैं उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा लोगों में जानकारी होना चाहिए और ये जरूरी है। सर, मध्ये आता एक ॲक्सिडेंट झाला होता, तो साहेबाने एक मिनिट साहेब दुसरे दिवस सुटला तो साहेबांनी चांगला काम केलं होतं। त्या आरोपीला आणला, खूप पैसे सर्व झाला, त्यांच्या घरातल्या लोकांना विसरलं, पण ते आरोपी दुसरे दिवस सुटले। साहेब म्हणाले तसं आहे की माझ्या एरियामध्ये जे पीडित असतात किंवा त्या लोकांना असं वाटतं की पोलिसांनी त्याला काय ना काय शिक्षा द्यावी। ॲक्च्युली शिक्षा देण्याचा अधिकार तयार झालेला आहे। जुन्या काळामध्ये पोलीस वेगळ्या पद्धतीने ट्रीट होत असते, पण आता कायद्याने आणि बऱ्याच बंधांवर पोलिसांचे हाती खूप आणलेले आहेत आणि जे आदेश किंवा जजमेंट किंवा सुप्रीम कोर्टाचे काय गाईडलाईन्स आहेत त्याच्यामुळं पोलिसांचे हात मागले तर ते काही करू शकतो। त्याला नोटीस देण्याचं काम प्राप्त आहे, उल्लंघन केल्यानंतर अटकेचा विषय। जनरली लोकांचं परसेप्शन असं असते की गुन्हा केला, धडकलाय, त्याला उचलून आत टाकला त्याला पाहिजे। तर हे देखील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा पोलिसांनी केलं तर काही चुकीचं नाही। 354 साठी जरी त्याच्यामध्ये पण नोटीस द्यावं लागतं। लोकांना असं वाटतं की आता महिलेचा हात धरलेला आहे तर त्याला उचलून आत टाकला गेला पाहिजे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत लोकांचा हा कायदा गैरफायदा उचलतात ना, तो सगळे नाही कारण लेडीज पिवडी असतात इकडे करतो, सोशल वर्क करतो, पण आमच्या समोर पण एवढे घेतात। पहिले प्रेम असतो, प्रेमाने जातात, नंतर काय झालं तर त्याच्यावर गुन्हा दाखल करतात। त्याच्या आड काय तो मुलगा जबरदस्ती केला नाही पण त्याच्यावर 376, त्यांनी जबरदस्ती केली तर 376, त्याच्यानंतर ते मुलग्याला तर कोण विचारत नाही तुझी ऐकायला तुझी माईचा बरा झाला, तुला गेला हे केल्याला बरं वाटलं, हे कोणाचे शब्दात कसं आहे, आमचे शब्द असतात की त्याला बरा मजा आला तिकडे। या आता वालीमध्ये साहेब दाखल झालेला आहे केस, हे आता साहेबांकडे आम्ही 0 करून ते वाल्यूमध्ये गेलं। आता मुलगा 6 महिने झाला साहेब भेटत नाही, काय करत नाही, फोनवर बोलायला तयार नाही, तर ते मुलगी ब्लॅकमेल करते। त्याला पण विचारत नाही ना, त्याला
सीधा त्याचा जमा झाला. हे कलम झाली त्याच्यावर सगळे सलीम भाई साहब ने अभी स्टेप एक हाताने गाडी बदलत नाही. त्यामुळे ज्यावेळी प्रेम घडलं तेव्हा त्यांचे होते, नंतर त्यांचे मूळ स्वभाव बाहेर आले आणि त्यांचे वैचारिक मतभेद झाले, त्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये आले. आता आम्हाला त्यामध्ये काय बघायचं आहे की तुम्ही दोघं सगळे आहात, तुमच्या दोघांकडे जी चुकी झालेली आहे ती तुमच्या लेवलला शडल करायचं, आम्हाला काही प्रॉब्लेम नसतो. आता त्यामध्ये काही वेळा कसं असतं की बाबा कोणीतरी त्यांच्या अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या आम्ही आता तुम्हाला शेअर करू शकत नाही. त्याला आम्ही काहीतरी कळतं त्या पोरीचं, त्याच्या पोराचं काहीतरी कळतं आणि त्यामध्ये डिस्प्यूट होतं आणि त्यामुळे ती किती आल्यानंतर एखादी महिला आली तर आम्हाला तिचं ऐकून घेणं जमत असतं. ते आम्हाला माहीत नाही ते अवेलेबल आम्ही घेऊ शकत नाही असे कुठे नाही. आम्हाला ज्या काही बंधन त्या बंधनाच्या स्क्वेअरमध्ये आपण थोडं करावं लागतं. त्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर तुमच्याकडे ॲक्युज म्हणून त्या पार्टीकडे तो एव्हिडन्स असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्यातनं लगेच बाहेर पडता येतं, बेल होऊन जातो. पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये थोडा मानसिकता होतो, नाही म्हणता येते. पण मुळात आपण जर फोनवर गेलो हे प्रकरण स्वतः आपण पण त्याला कारणीभूत आहोत. आपण ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे, ज्या वयामध्ये चांगलं डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्या वयामध्ये आपण नशा करणार, कुठेतरी पूर्ण फिरणार आणि नंतर डिस्प्यूट झाल्यावर असं इथपर्यंत येणार, हे योग्य नाही आहे. समाजासाठी या गोष्टी घातकच आहे. म्हणून आम्ही बसलो ते सिद्धांताचं आम्ही त्या सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो, पण आम्ही त्यामध्ये डिनाय करू शकत. पण मूळ कुठं चालू होते ज्या वयामध्ये ज्या गोष्टी प्रायोरिटी दिली गेली ती बायपास होते. त्यामुळे खरंच आपल्या घरातल्यांचा दुर्लक्ष होतं त्या आपल्या मुलांकडे काय आहे तो फार गहन नसतो. परंतु इथे आलेला प्रत्येक तक्रारदार आम्ही त्याची छाननी करून त्याला न्याय देणे हे आमचं ना की बाबा मी आता घेऊ शकत नाही. मी तर त्या मुलं सांगितलं बाबा असं मी नाही घेऊ शकतो, ती सराकडे मग आम्ही वरती जा. मग कायदा काय सांगतोय तुम्हाला आलेली तक्रार फक्त व्यवस्थित ऐकून घ्या, दोन्ही बाजू आहे तर त्यात बसत असेल तर व्यवस्थित घ्या आणि नंतरची प्रोसिजर काय ठीक आहे. काही वेळा काही लोकांना इनडायरेक्टली अंशतः त्यांचा त्यामध्ये पाठ असल्यामुळे त्यांना कसं होतं सरसकट अटक होतं. पण आता त्याला जाधव साहेबांनी आताच सांगितलं की आपण 41ची नोटीस देतो, अटक करत नाही. बहुतांशी 7 वर्षाच्या सगळ्या आतील सगळ्या केसेसला आता तो सगळ्या डिफेन्स मिळाले की त्याची पण बाजू व्यवस्थित. म्हणजे फक्त ह्या कार्यशाळेचा किंवा हा उद्देश असा होता की नवीन कायदे जे बदललेले आहेत त्यांचं तुम्हाला नॉलेज होईल की आपण सर्वांचं काही तक्रार निवारण भरवतो त्यावेळी पण आपण डिस्ट्री चर्चा करू शकतो. फ्लोर हाऊस त्यावेळी तुमचे आपण विचारांचे देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे आणि अशाच आम्ही कार्यशाळा परत अनेक 15 दिवसामध्ये